BDV न्यूज भंडारा डिस्ट्रिक्ट स्पेशल. कोणी कोणी ऐकलं आहे की भीमा तुझ्यामुळे दोन्ही हात सर्वांचे दोन्ही हात वर बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तथागत गौतम बुद्धांच्या दोन्ही हातवाने टाळ्यांच्या गजरात काय वादळ 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 रोखतो आम्ही वादळ रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे सभी के दोनों हाथ ऊपर होने चाहिए वादळ रोकतो आम्ही वादळ रोकतो आम्ही भीमा तुझ्यामुळे आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे शब्दाने मारतो शब्दाने मारतो भीमा तुझ्यामुळे आकाश मोजतो भीमा तुझ्यामुळे आकाश मोजतो भीमा तुझ्यामुळे
आणि संविधान काय शिकवतो आहे की जाती धर्म कुठलेच नाही, आपण एक आहोत. म्हणून इथे बसले असलेले कोण कोण मानतोय की आपण जातीला जाळलो आहे, जातीला जाळलो आहे? कोण कोण मानतो आहे? एकदा हातवर करा, हातवर करा, बघू द्या. जात धर्म आपण मानत नाही, आपण एक आहोत असे कोण मानतो? सर्व मानतात. मग दोन्ही हातवर, सर्वच दोन्ही हात आणि टाळ्या चालतात. जाती सजाडतो आम्ही, जाती सजाडतो आम्ही. पण आवाज कमी येतो, आवाज कमी येतो. अरे पैदा ही नहीं होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता. बेरंग रहती वो जमीन और आसमान का रंग नीला नहीं होता. हम दलित तो कब के मर गए होते यारो, अगर हमें बाबा साहब जैसा हीरा ना मिला होता. जाती 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 सजाडतो आम्ही, भीमा तुझ्या मुळे आकाश मोजतो आम्ही, भीमा तुझ्या मुळे आकाश मोजतो आम्ही, भीमा तुझ्या मुळे. दोन्ही हात वळवायला पाहिजे. आम्हाला तुमचं काही नाही, तुमचे हात द्या फक्त आणि टाळ्या चालू द्या. वादळ 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 हिरो तू, वादळ हिरो तू, भीमा तुझ्या मुळे आकाश मोजतो आम्ही, भीमा तुझ्या मुळे. जोरदार टाळ्या असू द्या सर्वांच्या. ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ लाखनी याचे प्रोप्रायटर आहेत, त्याचे मालक आहेत. यांच्या स्टुडिओमधनं भरपूर कॅसेट्स रिलीज झाले आहेत. माझ्या पण अल्बम त्यांच्या कॅसेटमधनं रिलीज, यांच्या अल्बम स्टुडिओमधनं रिलीज झाले आहेत. आणि भरपूरचे मोठे मोठे गायक आहेत, वडसा रंगभूमीतले जे मोठे मोठे गायक, त्यांचेही कॅसेट यांच्या स्टार ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ मधून रिलीज होतात. आणि आता
2-3 YouTube चॅनलवर भीमगीत रिलीज झाले, तेही यांच्याच YouTube चॅनलवरून रिलीज झाले. आणि यांनीही मोठ्या मोठ्या कडूबाई खरात, संविधान मनहरे, राहुल अन्वीकर अशा मोठ्या मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत आणि वळसा रंगभूमीच्या नाटक कलाकारांसोबत, मराठी सृष्टीतल्या सिने तारकांसोबत त्यांनी या माझ्या लहान भावांनी काम केलेलं, याच्यासाठी जोरदार टाळ्या असू द्या. अक्षय मेश्राम. त्यानंतर हे सर्वांना ठळक दिसत असतील दुरून बघा. स्टेजवर मला वाटते हा एकच माणूस दिसते, आम्ही बाकी काही दिसत नाही. हे आमचे कमल भाऊ, कमल भाऊ यांच्यासाठी जोरदार टाळ्या. हे प्रॉपर मुंबईतले कलाकार आहेत. मुंबई फिल्म इंडस्ट्री मधून यांनी सुरुवात केली आणि भरपूरशा पिक्चरच्या गाण्यांमध्येही जे तुम्ही ढोलक ऐकता त्या गाण्यांमध्येही यांनी ज्यावेळेस रेकॉर्डिंग ज्यावेळेस होते त्यावेळेस एकच ढोलक नसते, कमीत कमी 30-35 ढोलकवाले, 35-35 व्हायोलिनवाले असे भरपूर इन्स्ट्रुमेंट त्या हॉलमध्ये बसून जेव्हा गाणं रेकॉर्ड होते त्यावेळेस आपल्याला ते आउटपुट मिळतो. तर त्या सर्व ढोलक मध्ये हे आमचे कमल यांच्यासाठी जोरदार टाळ्या. उदित नारायण, सोनू निगम आणि भरपूरशा लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या सोबतही त्यांनी रेकॉर्डिंग मध्ये वाजवलेलं आहे आणि भरपूरशा मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत त्यांनी काम केलेलं आहे. पण सध्या ते आता स्थायिक आपल्या तुमसर मध्ये आलेले आहेत आणि आमच्या ग्रुपचे परमानंट कलाकार आहेत. कमल यांच्यासाठी जोरदार टाळ्या सुद्धा. त्यानंतर आमचे बँड प्लेयर रोहित, हे सुद्धा एक खूप छान उत्कृष्ट बँड वादक आहेत. हे सुद्धा राकेश यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि हे सुद्धा आणि गायकांचा परिचय तर तुमचा झालेलाच आहे. नम्रता श्रीरामे माझी लहान बहीण, हिचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे. हिच्या सुद्धा खूप सारे सबस्क्रायबर आहेत आणि खूप साऱ्या सेलिब्रिटी लोकांसोबत पण तिने काम केलेलं आहे. अमर दिघोरे यांनाही तुम्ही ओळखता, आताच तुमच्या समोर आलेले आहेत. त्यानंतर आमचे माझे मित्र खोब्रागडे, संजयजी खोब्रागडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. हे गव्हर्नमेंट जॉबवर असून आपली कला जोपासतात आणि माझ्यासोबत नेहमी असतात, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आणि एक महत्वाचे म्हणजे आमचे खूप सिनियर कलाकार, ज्यावेळेस मी फील्ड मध्ये नवीन होतो त्यावेळेस ते किशोर कुमार गांगुली ह्या किशोर कुमारच्या व्हॉइस मध्ये नेहमी गात असतात आणि आजही विदर्भात त्यांना व्हॉइस ऑफ किशोर या नावाने ओळखले जाते. असे आपल्या भंडाऱ्या जिल्ह्यातील पोलीस विभागात कार्यरत असलेले पहिले ट्रॅफिक या विभागात होते, आता सायबर या विभागात काम करतात असे माझे आदरणीय मोठे बंधू नीरज भाऊ साबळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या असू द्या. आणि मी आदरपूर्वक नीरज भाऊ साबळे यांना पाचारण करतो की ते इथं येतील आणि एक सुंदरसं एक ऐकणारं गीत आपल्या समोर सादर करतील असं मी माझ्या नीरज भाऊ यांना विनंती करतो. आणि हे माझे भाऊ जे गीत घेऊन येत आहेत त्याच्यासाठी थोडंसं वाक्य सांगतो. कोणाकोणाला वाटते की बाबासाहेबांच्या संविधानाला बदलला पाहिजे? हात वर करून सांगा कोणाकोणाला वाटते. अरे बदलला पाहिजे. कुछ भी सुनते हो और कुछ भी करते हो. बाबासाहेबांच्या संविधानाला बदलला पाहिजे असं कोणाला वाटते? कोणालाच नाही वाटत. खूप वर्षाआधी आमचे फिल्म इंडस्ट्रीचे दिग्गज कलाकार अनुपम खेर यांना असं वाटत होतं. ते काय म्हणायचे, ये संविधान अभी पुराना हो गया है, ये संविधान अभी बूढ़ा हो गया, इसको बदल देना चाहिए, इसमें नई इसमें क्रिएशन होनी चाहिए असं अनुपम खेर यांना वाटत होतं. पण मी अनुपम खेर यांना एकच सांगतो की अनुपम खेर जी, आप बूढ़े हो गए हो, आपके बाल झड़ गए, आपको फिल्म इंडस्ट्री से बदल लेना चाहिए. हमारा संविधान जवान था, जवान है और हमेशा जवान रहेगा. भारतीय घटनेचा तो शिल्पकार आहे. हे सुंदरसं गाणं आपल्या समोर नीरज भाऊ घेऊन येतात. हे आमचे लहान बंधू अमरजी वैद्य, ते वयाने जरी लहान आहेत पण
खूप मोठे कलावंत आहेत आणि अमर सर, मी सरच्यासाठी म्हणतो, कारण की जरी मी सिनियर असेल तरी यांच्याकडून खूप काही शिकलेलो आहो आणि यांच्या एका शब्दावर मी कुठेही एका शब्दावर जातो. तर आणि हे आपल्या गणेशपूरचेच आहेत म्हणून आपण पण हे मोठे मोठे जे सुरेश वाडकर साहेब, मोहम्मद अजीज साहेब यांच्यासोबत यांनी स्टेज शेअर केलेला आहे. मोहम्मद अजीज साहेब जेव्हाही नागपूरला येत होते तर को आर्टिस्ट म्हणून अमर वैद्य यांना कॉल करत होते आणि हे त्यांचे को आर्टिस्ट राहत होते. त्यांच्यासोबत खूप सारे प्रोग्राम यांनी केलेले आहेत. यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुधाकर भाऊ ती लायसन पण कॅन्सल करणार आहे इकडे. शूद्र म्हणजे शिल्पकार आहे, सुगंधा परितव कीर्ती दिगंधात आहे, दिगंधात आहे. भारतीय घटनेचा शिल्पकार सुगंधा परितव कीर्ती दिगंधात वाहे, दिगंधात वाहे. प्रिय घटनेचा विभावसाचा सुमने तुला अर्पिता कंठगा तुम्ही उसा पूर्णलोचना, पूर्णलोचना. तुझी स्मृती अंतरी दूर कोरता है, सुगंधा परितव कीर्ती दिगंधात वाहे, दिगंधात वाहे. प्रिय घटनेचा कोटि कोटि संते मार्ग दिव्य सुगंधा परितव कीर्ती दिगंधात वाहे, दिगंधात वाहे.
चंदना परी तुझी जुनी घसघसोसले ज्ञान सूर्य तुझी अमला तूच बोली वृक्ष तूच बोली वृक्ष तुझी कथा इतिहासाला साक्षीभूत सुगंधा परी तव कीर्ती दिगंधात वाहे दिगंधात वाहे भारतीय घटनेचा शिल्पकार आहे शिल्पकार आहे शिल्पकार जोरदार तालियां मित्र संजय खुबराजगढ़ी जी को बुलाना चाहूंगा, इस जोरदार तालियों से इनका स्वागत कीजिए। सर्वांना माझा सर्वप्रथम या ठिकाणी जय भीम व्यक्त करतो। जय भीम, जय भीम, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे ज्यांची आज या ठिकाणी आपण जयंती साजरी करत आहोत, ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले। माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक पुरुषाच्या मागं, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं हे त्याच्या पत्नीचं तेवढंच कर्तव्य आहे, ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मागे सावित्री होती, त्याचप्रमाणे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे सुद्धा रमाई होती। आणि सुरुवातीला मला असं वाटलं की ताई पहिल्यांदा रमाई गीत गातील, आणि या ठिकाणी आपण सर्व महिला या ठिकाणी उपस्थित आहात, त्यामुळे मी तुमच्यासाठी एक रमाई या ठिकाणी सादर करतो। जर गाताना काही चुकलं बुकलं तर मला माफ करावं एवढं मी विनंती करतो, कारण हे जे गीत आहे ते खूप मोठ्या मोठ्या गायकांनी सादर केलं, आणि मी या ठिकाणी पहिल्यांदा स्टेजवर ते गीत आपल्या समोर सादर करत आहे, चुकलं तर माफी असावी। दिया दिया सभी को कहे पर बाती कहे ना बाती बिचारी रात भर जगी पर नाम दिया गांधीजी कस्तुरबा, नेहरूची कमलाई आणि लाखात एक माझी अशी माझ्या भीमाची रमाई। गरिबी जरीच्या संसारात होती रमाची भीमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विलायते शिक्षण घेण्यासाठी जातात, आणि बाबासाहेब तिकडे गेल्याच्या नंतर रमाई पत्र लिहिते, आणि ते पत्र गायनाच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी सादर करतो। पत्रात लिहिते रमा
म्हणजे ते रमाई काय असेल, ती आई म्हणजे तिचं एवढं मोठं मन असेल की आपल्या पतीला उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी तिनं परमिशन दिली. तेवढं म्हणजे त्या रमाईचे किती महान उपकार आहेत आपल्यावर. जर रमाई नसते तर बाबासाहेब नसते, आणि बाबासाहेब नसते तर कदाचित या ठिकाणी आपण एवढ्या आनंदामध्ये साजरी करत असतो. ओहो पतिरातली ही ते रमा, पतिरातली ही ते रमा, पतिरातली ही ते रमा. माझी चिंता न करतास का, हो माझी चिंता न करतास का. मी हा परिवार सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. पतिरातली ते रमा, हो पतिरातली ते रमा. माझी चिंता न करतास का, हो माझी चिंता न करतास का. मी हा परिवार सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. उपाशी कधी मी शिडी पात खाईन, उपाशी कधी मी शिडी पात खाईन. तुमची राम तुमच्या पाठीशी राहील, उपाशी कधी मी शिडी पात खाईन. तुमची राम तुमच्या पाठीशी राहील. तुमची राम बोलते स्वतः, तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या, तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या. माझी चिंता न करता शिका, माझी चिंता न करता शिका. मी लेकरांना सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. साहेब
भंडारा डिस्ट्रिक्ट स्पेशल। हमारे चैनल को लाइक कीजिए और सब्सक्राइब कीजिए।